बऱ्याच पालकांचा अशा तक्रारीचा सूर असतो, की माझ्या मुलाला पिझ्झा, बर्गर खायला इतकं आवडतं. आता त्याला वजन कमी करायचंय. मग अशा काही जे बाहेरचे अगदी ट्रेंडी फास्ट फूड आहेत, त्याला काही असं आपण हेल्दी चव देऊन किंवा हेल्दी काही पर्याय देऊ शकतो का? हो, नक्कीच. हां. आता जंक फूड आवडतं का? हां. कारण जंक फूड जे आहे ना, हं. ते खाल्लं की खूप छान वाटतं, टेस्टी असतं ना. हो, हो. त्याच्यामुळे ब्रेनमध्ये डोपामाइन सिक्रीट होतं येस. आणि ती एक छान फिलिंग येते. हं. त्या फिलिंगमुळे काय होतं, की टेस्ट बडना सारखं-सारखं ती टेस्ट आवडायला लागते आणि टेस्ट बड हायजॅक होतात आणि ब्रेनच्या ज्या आपल्या निर्णय क्षमता आहे, त्याच्यावर ते कंट्रोल करायला लागतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे ते चांगलं नाही, तरीसुद्धा आपण म्हणजे ते खायला लागतो कारण ते टेस्ट बडला त्यांनी हायजॅक केलेलं आहे ब्रेनने. म्हणून मुलांना जंक फूड म्हणजे खूपच त्याच्या आहारी जातात. कम्फर्ट फूड आहे, टेस्टी फूड आहे. थोडंसं आपल्याला पण आपल्या घरचं जे पोषक आहार आहे किंवा घरचं जे पौष्टिक आहार आहे, त्याला पण थोडीशी टेस्ट चांगली टेस्टी जर बनवलं आणि कॅलरी डेन्स कमी असणारे जर आपण ऑप्शन्स त्यांना दिले, तर नक्की ते हळूहळू शिफ्ट होतील. इमिजिएटली तर नाही होणार शिफ्ट, पण हळूहळू आपण हा प्रयत्न करून त्यांना हेल्दी जेवणामध्ये आणू शकतो. आता जसं पिझ्झाचं विचारलं, आता पिझ्झाचा बेस मैदाचा असतो, त्याच्याऐवजी आपण जर व्हीट बेस घेतला, भरपूर टॉपिंग भाज्यांचं केलं, सॉस घरचा असेल किंवा चीज थोडं कमी टाकलेलं असेल, एक्स्ट्रा टॉपिंग चीज जे आपण मागवतो त्यापेक्षा आपण अर्धं घरी करताना चीज थोडंसं कमी टाकलं, भाज्या भरपूर टाकल्या, तर त्याच्या कॅलरी ऑटोमॅटिक खूप कमी होतील. आणि मुलांना सांगा ना, की हां तुला पिझ्झा मिळेल, पण त्याच्या अगोदर घरी थोडंसं सॅलेड्स किंवा रोजच्या रुटीनमध्ये भाज्या खायच्या आहेत किंवा हे करायचं आहे, तर मग थोडंसं द्या. पोर्शन कंट्रोल होऊ द्या. खाण्या अगोदर थोडंसं बाकीचं सॅलेड्स आणि पाणी, ताक वगैरे असं द्या. म्हणजे मग ते थोडं कमी खातील. ठीक आहे. त्याच्यानंतर बर्गरचं पण सेम आहे. जर मल्टीग्रेन ब्रेड घेतला आणि त्याच्यामध्ये जर डाळींची किंवा चिकनची अशी टिक्की केली, डीप फ्राय नसेल, शॅलो फ्राय केली, तरी पण त्याच्या कॅलरीज कमी होतात. त्याच्यामध्ये पण तुम्ही सॅलेड्स वगैरे भरपूर आत टाकू शकता. वर्मिसेल आहे, त्याच्यामध्ये पण व्हीट वर्मिसेल्स मिळतात किंवा आपला भारतीय शेवयांचा उपमा पण तेच आहे ना, वर्मिसेलच आहे. फक्त नावं पण ते दिलेलं आहे. तर तेही तुम्ही देऊ शकता. आता चॉकलेट केक, आईस्क्रीम हे आपलं कल्चर अगोदरपासून नाहीच आहे. बेसनचा लाडू आहे, त्याच्यामध्ये किती प्रोटीन आहे साजूक तुपातला, किंवा मखानाचे लाडू करा, ड्रायफ्रूटचे लाडू करा. हे हेल्दी ऑप्शन्स आहेत, ज्याच्याने तुमची हेल्थ खूप छान पण राहणार आहे. असे बरेच हेल्थ ऑप्शन्स आहेत. आता कोल्ड्रिंकच्या बाटल्या पिऊन एनर्जी ड्रिंक वगैरे पिण्यापेक्षा मसाला छाछ बनवा घरी, मसाला छाछ घ्या, कोकोनट वॉटर, नारळ पाणी. आपलं खरंच खूप सुदैव आहे की आपल्याला इथे नारळ पाणी मिळतं. आउट ऑफ इंडिया तर अमेरिकेच्या आणि माझ्या बाकीच्या पेशंटना तर म्हणजे नारळ पाणी मिळत पण नाही आणि आपल्याला एवढं इझिली उपलब्ध असताना आपण नारळ पाणी वगैरे पित नाही. सोलकढी आहे आपल्या कल्चरमध्ये, ते आपण घेऊ शकतो. जे किती छान छान ऑप्शन्स आहेत, ते ऑप्शन पण तुम्ही त्यांना अवेलेबल करून द्या. ते सांगा की हे आपले सवय लावणं ही ऑप्शन. पालकांनी इम्पॉर्टंट हो, आहे. तर ते सवय लावणं आपलं काम आहे ना. आणि आपण छान छान ऑप्शन दिले तर त्याला पण ते खूप लवकर ॲक्सेप्ट करतात मुलं. पण हे आपण करायला पाहिजे. आपण त्यांना ते सगळं द्यायला पाहिजे त्याप्रमाणे. आणि थालीपीठ वगैरे आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पौष्टिक पण आहेतच आणि त्याप्रमाणे टेस्ट पण आहे. पण कसं होतं की नक्कीच ह्या सगळ्यांसाठी इवन मोमो पण आहेत. मोमोचं कवरिंग जे आहे ते तुम्ही ते पण व्हीट मोमो करून, ते तर स्टीम्ड आहे, आत चिकन असेल किंवा पनीर असेल, पण जर स्टीम्ड केलं आणि गव्हाचं कोटिंग केलं तर तेही हेल्दीच आहे. पण ह्या सगळ्यामध्ये कुकिंग पार्ट आला आणि पॅरेंट्सना ह्याच्यासाठी एफर्ट्स घ्यायचे आहेत. जर पॅरेंट्सनाच वाटतंय बस 2 मिनिट आणि पॅकेटकडून काही द्यायचं, तर हे नाही शक्य होत. त्याच्यासाठी तुम्ही एफर्ट्स घ्यायला लागतील थोडेसे. भले त्यांना इन्व्हॉल्व करून घ्या, म्हणजे कुकिंगमध्ये इन्व्हॉल्व करून घ्या, बाकी मेनूज डिस्कस करताना इन्व्हॉल्व करून घ्या. अगदी जंक फूड प्रत्येक वेळेस नका देऊ, पण हेल्दी ऑप्शन्स नंतर तुला जंक फूड देतील. काहीतरी रूल्स थोडे ठेवले. हो, तर रूल्स पण थोडेसे जर दिले तर मग हे सगळं छानपैकी शिफ्ट होईल. आणि खूप छान, म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीतच इतके छान छान पदार्थ टेस्टी आहेत, तर ते सगळं आपल्याला पण यायला पाहिजेत ते बनवता. तर मग मुलं ते थोडंसं त्याच्यातून बाहेर येतील. अर्थात मॅम, म्हणजे आपण आपली भारतीय संस्कृती, आपलं भारतीय पान म्हणजे अगदी सगळे पोषक तत्व एकत्र आपण देत असतो आणि हा एक उत्तम पर्याय आहे.